नमस्कार, मी केसर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. पीएमसीची एक्झाम डेट आलेली आहे आणि 1 डिसेंबरला आपल्याला पीएमसी एक्झाम त्या ठिकाणी द्यायची आहे. जवळपास 20 शहरामध्ये ही एक्झाम होणार आहे आणि दिवस राहिलेले आहेत आपल्याकडे फक्त 10 ते 12 दिवस. ठीक आहे. सो ह्या शेवटच्या 10 दिवसामध्ये आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कोणत्या विषयावर फोकस केला पाहिजे, कोणता विषय कशातून केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. फक्त 5 ते 7 मिनिटाचा हा व्हिडिओ असणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, काहीही मिस करायचं नाही. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल की जे लोक भरपूर लोकांना असं आहे की मी ऑलरेडी कुठेतरी जॉईन आहे, कुठेतरी सीए म्हणून जॉईन आहे, कुठेतरी जेई म्हणून जॉईन आहे, भूमी अभिलेखमध्ये आहे, पण आता मला पुण्यामध्ये यायचं आहे. तर पुण्यामध्ये यायचं आहे तर पीएमसी हा माझ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असणार आहे. लाईफ टाईम मला पुण्यामध्ये त्या ठिकाणी राहता येणार आहे, असं भरपूर वेळा मी विद्यार्थ्यांकडून ऐकलेलं देखील आहे आणि कालपासून भरपूर सारे कॉल्स देखील आहे. ओके. ह्या विद्यार्थ्यांसाठी एकच गोष्ट सांगेल की आता राहिलेले जे 10-12 दिवस आहे, तुम्ही आता जॉबला आहात तर सुट्टी टाका. ठीक आहे. बेटर वे काहीतरी रिझन तुम्ही देऊ शकता, काहीतरी इमर्जन्सी दाखवू शकता, काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम दाखवू शकता, काहीतरी रिझन दाखवून तुम्हाला सुट्टी टाकावी लागणार आहे आणि सुट्टी टाकून तुम्ही 10 ते 12 दिवस व्यवस्थितपणे त्या ठिकाणी अभ्यास करू शकता. मी जे सांगतोय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की आपला जो सिलेबस आहे, तो जो एक्झाम पॅटर्न आहे तो काय आहे. ओके. 2च मिनिटात सांगेल, यामध्ये जास्त वेळ मी घालणार नाही. ठीक आहे. मराठी हा जो विषय आहे याचे 15 प्रश्न असणार आहे. एक प्रश्न 2 मार्कासाठी, असे 30 मार्कासाठी मराठी असणार आहे. सेम इंग्लिश साठी देखील असणार आहे. 15 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्क, 30 मार्क साठी त्या ठिकाणी असणार आहे. सेम जीएच चे 15 प्रश्न, रिझनिंगचे त्या ठिकाणी 15 प्रश्न, असे टोटल 30 मार्क त्या ठिकाणी असणार आहे. असं टोटल जर तुम्ही काउंट केलं, टोटल जर नॉन टेक्निकल काउंट केलं तर तुमचे 60 प्रश्न असणार आहेत 120 मार्क साठी. आणि दुसरा सेक्शन असणार आहे तुमचा टेक्निकलचा. टेक्निकल मध्ये असणार आहे 40 प्रश्न 80 मार्क साठी. ठीक आहे. सो भूमी अभिलेख एक्झाम साठी आता आपण नॉन टेक्निकल तर केलेलंच आहे. कशातून केलंय? एकेचा ठोकळा तुम्ही परचेस केलेला आहे, व्हिडिओ देखील तुम्ही पाहिलेले आहेत. आता तुमचं नॉन टेक्निकल पक्क झालंय. ठीक आहे. नसेल झालं तर ते देखील मी पुढे सांगणार आहे. पण आज जनरली आपण या ठिकाणी बोलणार आहोत टेक्निकल बद्दल, कारण की 40 प्रश्न म्हणजे भरपूर मोठं वेटेज त्या ठिकाणी आहे. 40 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्कासाठी, असे 80 मार्कसाठी या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल विचारलं जाणार आहे. नॉन टेक्निकलचा पार्ट मोठा आहेच, नो डाऊट. 120 मार्क साठी नॉन टेक्निकल आहे आणि टेक्निकल 80 मार्क साठी आहे, म्हणून टेक्निकलला इग्नोर करायचं नाही. टेक्निकल देखील आपल्याला व्यवस्थितपणे करायचं आहे, जो की आपल्या त्या ठिकाणी हातखंडाच असणार आहे. बरोबर ना? कारण की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे. सो सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो आपला जो काही बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे हे प्रश्न आपल्याला जमलेच पाहिजे. पण त्यासाठी काही गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला कराव्या लागणार आहेत. नॉन टेक्निकल बद्दल देखील मी या ठिकाणी बोलणार आहे. आता टोटल जर तुम्ही बघितलं, लँग्वेज मराठीचे मराठीमध्ये असतील, इंग्लिशचे इंग्लिशमध्ये असतील आणि जीए जीके आणि गणित बुद्धिमत्ता दोन्ही लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन असणार आहे. ऑब्विसली सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रश्न हे इंग्लिश मध्येच असतील. वेळ असणार आहे तुमच्याकडे 2 तास 120 मिनिटाचा त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी तुमच्याकडे असणार आहे आणि पेपर असणार आहे 200 मार्कचा. 100 प्रश्न असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसेल. ठीक आहे. आतापर्यंत त्यांनी कुठेही मेन्शन केलेलं नाही, तरी देखील एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर इन्स्ट्रक्शन मध्ये एकदा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे. चला, आता आपण जातोय ह्या कोर्सकडे. ठीक आहे. 2च मिनिटात सांगेल. हा कोर्स मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. जेवढे विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे सगळ्यांनी हा कोर्स परचेस केलेला आहे. जर तुम्ही परचेस केला नसेल तर हा कोर्स परचेस करा. पीएमसी साठी तर लागणारच आहे, पण पुढे आगामी काळात येणारी कोणती एक्झाम असू द्या, डब्ल्यूआरडी असू द्या, पीडब्ल्यूडी असू द्या, डब्ल्यूसीडी असू द्या, सगळ्या एक्झाम साठी एकच कोर्स, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही पार्ट आपण कव्हर केलेला आहे. 4000 याची फीज या ठिकाणी आपण म्हणतोय, पण 25% डिस्काउंट यावर आज आहे. 3000 म्हणजे 3100 रुपयाच्या आसपास तुम्हाला हा टेक्निकल प्लस नॉन टेक्निकलचा कोर्स मिळणार आहे, ज्यामध्ये थेअरीचे लेक्चर, एमसीक्यूचे लेक्चर सगळे मिळणार आहे. आणि पुढे मी जे सांगेल ते टॉपिक तुम्हाला ह्याच कोर्स मधून त्या ठिकाणी पाहायचे आहेत. त्यासोबतच एकेचा ठोकळा हे जे सेकंड एडिशनचं जे आपलं पुस्तक येणार आहे, प्रिंटला गेलेलं आहे, 2 दिवसामध्ये आपल्याला ते मिळेल. ते देखील तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवर त्या ठिकाणी पाठवलं जाईल. ठीक आहे. चला, आता आपण जातो टेक्निकल मध्ये आपल्याला काय करायचे. 40 प्रश्न 80 मार्क साठी विचारणार आहे. वेळ राहिलेत फक्त 10 ते 12 दिवस. ठीक आहे. समजून घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल करायचं आहे. जर तुम्ही कोर्स घेतलेला जरी नसेल तर ऍपवर जायचंय आणि फ्री ऑफ कॉस्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो सब्जेक्ट आहे हा तुम्ही पाहू शकता. किती तासामध्ये कव्हर केलाय? हार्डली 20 तासामध्ये कव्हर केलाय. तुम्ही जर ठरवलं, जर तो तुम्ही 10 ते 12 तास जर रोज अभ्यास करत असाल तर 1 ते 1.5 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही याला संपू शकता. 1.5 च्या स्पीडने व्हिडिओ लावायचे.
नोट्स तुम्हाला सॉमच्या त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सॉमला मोठं वेटेज तुम्हाला पीएमसी मध्ये दिसेल. 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पीएमसी मध्ये फक्त स्ट्रेंथ ऑफ मटेरियलवर असणार आहे आणि त्यावर डिपेंड तुमचं परत पुढे टॉस असणार आहे. लक्षात घ्या, त्यावर डिपेंड पुढे तुमचं आरसीसी आणि स्टील असणार आहे. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. 1.5 दिवसामध्ये तुम्ही, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, माझे लेक्चर तुम्ही सॉमचे फ्री ऑफ कॉस्ट एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जायचे. 1 ते 1.5 दिवसामध्ये तुम्ही, बरोबर ना, 1.5 ते 2 दिवसामध्ये तुम्ही हे संपवू शकता. 1.5चा स्पीड लावायचा. नोट्स दिलेले आहेत, त्याचे डाउनलोड करायची, प्रिंटआउट घ्यायची, लगेच अभ्यासाला लागा. सॉम सुरू करा. सॉम संपून टाका 1 दिवसामध्ये, काही फरक पडत नाही. 12 दिवसातला 1 दिवस तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला जाऊ द्या. तो कॉन्फिडन्स तुमचा फार इम्पॉर्टंट असणार आहे की हा, मी सॉम केलंय, मला सॉमचे 4 ते 5 क्वेश्चन एक्झाम मध्ये 40 पैकी सुटणार म्हणजे सुटणार. ठीक आहे. हा, त्यानंतर आता आपल्याकडे वेळ कमी आहे, तर टॉस मध्ये तुम्ही आपण एक वन शॉट लेक्चर त्या ठिकाणी युट्यूबवर घेतलेला आहे, तुम्हाला ते त्या ठिकाणी पाहायचं आहे. आरसीसी मध्ये आपला जो कोर्स आहे, पहिले 7 चॅप्टर तुम्हाला बघायचे आहे. स्टील मध्ये देखील पहिले 7 चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी बघायचे आहेत. त्यानंतर सीपीएम बद्दल जर बोलायचं म्हटलं, सीपीएम सगळंच आपण कव्हर केलंय, पण ऍटलिस्ट पर्ट आणि सीपीएम हा जो चॅप्टर आहे, पर्ट आणि सीपीएम हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला करायचा आहे. आणि आपण पीवायक्यूज देखील घेतलेले आहेत. डब्ल्यूआरडी असेल, टीपीए असेल, बरोबर, पीसीएमसी असेल, म्हाडा असेल, याचे पीवायक्यूज देखील आपण घेतलेले आहेत. ते पीवायक्यूज तुम्हाला सीपीएम साठी त्या ठिकाणी पाहायचे आहेत. बीसीएम हा जो सब्जेक्ट आहे हा फार मोठा सब्जेक्ट आहे, तो तुम्हाला तुमच्या लेवलवर त्या ठिकाणी पाहावा लागणार आहे. त्यानंतर आहे आपल्याकडे एफएमएचएम, त्याचं वन शॉट लेक्चर मी युट्यूबवर घेतलेलं आहे. हे एकाच लेक्चर मध्ये एफएम आणि एचएम दोन्हीही आपण कव्हर केलेलं आहे. ते लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आता बाकीचे जे सब्जेक्ट आहेत हे देखील करणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही रिवाइज करा. मी सांगतो ते करू नका. ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे, मग तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला रेफर करायच्या आहेत. पण आता वेळ कमी आहे, मी केलेलंच नाही, मग ह्या सब्जेक्टचे तुम्हाला काय करायचे आहेत, पीवायक्यूज, ते देखील आपल्या कोर्समध्ये दिलेले आहे, ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. ठीक आहे. चला, आता आपण जातोय नॉन टेक्निकल कडे. अप्रतिम रिस्पॉन्स आपल्याला ह्या पुस्तकाला आणि ह्या कोर्सला त्या ठिकाणी मिळालेला आहे. एकेचा ठोकळा हे पुस्तक आणि त्याचा व्हिडिओ कोर्स फक्त तुम्हाला 1320 रुपयामध्ये एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी मिळणार आहे. हा जो कोर्स आहे, समजतंय ना, हा जो कोर्स आहे आपल्याकडे, हा जो कोर्स आहे हा तुम्ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून त्या ठिकाणी पाहू शकता. हे पुस्तक तुम्हाला घरपोच त्या ठिकाणी मिळणार आहे. भूमी अभिलेख मध्ये मॅक्झिमम प्रश्न मराठी, इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ता जे होतेच, पण जो जीएसजीकेचा जो पार्ट आहे, जो विद्यार्थ्यांना फार अवघड वाटतो, मॅक्झिमम प्रश्न जे जीएसजीकेचे विचारले होते सर्विंगचे सोडून, ते सगळेचे सगळे क्वेश्चन तुम्हाला ह्या पुस्तकातून आलेले दिसतील. नक्की रेफर करा. ठीक आहे. जर तुम्हाला आता जर तुम्ही ऑर्डर केलं तर पुस्तक यायला थोडा वेळ लागेल, पण व्हिडिओ कोर्स मधून लगेच मी जे टॉपिक तुम्हाला सांगतो तेवढे तुम्हाला पाहायचे आहेत. ठीक आहे. रिझनिंग मध्ये एवढे टॉपिक आपल्याला करायचे आहेत. काय काय करायचे? अल्फा न्यूमेरिक सिरीज, ऑर्डर अँड रँकिंग, डिरेक्शन, सिटिंग अरेंजमेंट, पझल, सिलोजिझम, मिसिंग टर्म, कोडिंग डिकोडिंग आणि ब्लड रिलेशन. एवढे चॅप्टर तुम्हाला आपल्या व्हिडिओ कोर्स मधून करायचे आहे. तुम्ही म्हणा की सर एवढे कधी कव्हर होणार? ऍटलिस्ट पहिले 2-2 जे व्हिडिओ आहे प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला पाहायचे आहेत. ठीक आहे. चला, नेक्स्ट जातोय आपण आता जीएसजीके. जीएसजीके मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा करंट अफेअर करायचं आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. मग राहिलेला करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे. आता नोव्हेंबरचा अजून संपला नाही तुम्ही म्हणाल, पण 1 तारखेला पेपर आहे. ऍटलिस्ट 25 नोव्हेंबर पर्यंतचं करंट अफेअर त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. नंतर तुमचा पुण्याचा जो जीएस आहे ते देखील आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर संकीर्ण जीके आपल्या पुस्तकामध्ये संकीर्ण जीकेचा टॉपिक आहे, तो देखील करायचा आहे. आणि इतिहासामधील समाज सुधारक तुम्हाला करून जायचं आहे. एवढं केल्यानंतर मग बाकीचे टॉपिक करायचे आहेत. क्लिअर. आणि मराठी इंग्लिश मध्ये जर सांगायचं म्हटलं तर शब्द संग्रह जो आहे तो फार फार इम्पॉर्टंट आहे. आणि उतार्यावरील देखील जे क्वेश्चन आहेत आपल्या पुस्तकामधले पहिले 70 पानं तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. आता हे एवढे सगळे टॉपिक तुमचं टीसीएस आयबीपीएस आताचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये विचारत आहे. ग्रामरचा पार्ट कमी आहे. बघा, टोटल मराठीचे बघितलं 28 टॉपिक आहेत, तर जवळपास तुमचं ग्रामर जे सुरू होते, बरोबर ना, हे 15च्या नंतर सुरू होते. सो 15 पर्यंत जे टॉपिक आहेत हे फार इम्पॉर्टंट आहेत. हे कुठेच मिळत नाहीत. पुस्तकामध्ये जा, पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार आहेत हे सगळेचे सगळे टॉपिक. आपण व्हिडिओ कोर्समध्ये देखील त्या ठिकाणी त्यातला ऍड केलेलं आहे.
त्यासोबतच ज्या 2 मॉक टेस्ट आहे फक्त 49 रुपयामध्ये तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी मिळणार आहे. उद्या किंवा परवा हा कोर्स त्या ठिकाणी लॉन्च होईल. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि नॉन टेक्निकल साठी प्रत्येक विषयाचे 49 टेस्ट या ठिकाणी म्हटले, पण पीएमसीच्या आधी ऍटलीस्ट 35 टेस्ट त्या ठिकाणी अपलोड झालेले असतील. फक्त 49 रुपयामध्ये हा कोर्स असणार आहे. नॉन टेक्निकल साठी तुम्ही ह्या टेस्ट देखील त्या ठिकाणी रेफर करू शकता. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता किंवा मला कॉल करू शकता 9067051404 ह्या नंबरवर तुम्ही कॉल देखील त्या ठिकाणी करू शकता. भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.